पुण्याला पावसाने झोडपलं. खडकवासल्यामधून 40,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग. शाळा कार्यालयांना सुट्टी, तर आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा. प्रशासनाच्या सूचना. सर्व अधिकाऱ्यांनी फील्डवर उतरा. गरज पडल्यास अडकलेल्यांना एअरलिफ्ट करा. पुण्यामधल्या पूर परिस्थितीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला कंट्रोल रूममधून पुण्यामधल्या पुराचा आढावा. मदत आणि बचावासाठी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश. पुण्यामधल्या सिंहगड रोडवरील एकता नगरमध्ये कमरेपर्यंत पाणी. जीवनावश्यक वस्तू वाचवण्यासाठी रहिवाशांचा आटापिटा. पूर्वसूचना न देता रात्री पाणी सोडल्यामुळे संताप. मुसळधार पाऊस आणि धरणामधून विसर्ग, यामुळे पुण्याची जलकोंडी. रस्ते बनले नद्या. बोटीमधून मदत कार्य. पुण्यामध्ये पावसाचे 4 बळी. भिडे पूल परिसरामध्ये विजेचा शॉक लागून 3 जणांचा मृत्यू, तर ताम्हिणी घाटामध्ये दरड कोसळून 1 जण मृत्युमुखी. मुंबई शहर उपनगरांमध्ये जोरदार पाऊस. ठाणे आणि कल्याण डोंबिवली, नवी मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार. जागोजागी पाणी साचायला सुरुवात. वाहतूकही मंदावली. मुंबईमधल्या पावसाचा लोकल सेवेवरती परिणाम. मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटं, हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं, तर पश्चिम रेल्वे 10 मिनिटं उशिरानं. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली. 81 बंधारे पाण्याखाली. कोल्हापूर रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद. रायगडमधील सावित्री नदी धोका पातळीवर, तर जगबुडी नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी. पुराचं पाणी खेड मार्केटमध्ये. प्रशासनाकडून अलर्ट जारी. चोवीस तास पुराच्या विळख्यामध्ये सापडलेलं भंडाऱ्यातील आसगाव बनलं आसू गाव. अन्नधान्याला कोंब. पुस्तकं, गृहोपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान. मध्य रेल्वेवरती 27 जुलैपासून 6 दिवसांचा मेगा ब्लॉक. पुणे विभागामधल्या 19 गाड्या रद्द. 22 एक्सप्रेसचे मार्ग सुद्धा बदलणार. आणि ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन. दीर्घ आजारानं वयाच्या 82व्या वर्षी घेतला राहत्या घरी अखेरचा श्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.